गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण वस्तू आणि सेवा कर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा आपण मराठीमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे, चर्चा करायची आहे. याच्या आधी मी तुम्हाला त्याची कन्सेप्ट इंग्रजीमधून सांगितलेली आहे. तुम्ही कदाचित व्हिडिओ पाहिला असाल. पण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा मराठीमधून समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तो आपल्याला कदाचित कळणार नाही. त्यामुळं आज आपण याचं मराठीमध्ये त्याची आपण चर्चा करतोय. जर वस्तू आणि सेवा कराची प्रास्ताविकता किंवा इंट्रोडक्शन पाहावायची झाली तर आपल्याला त्याची प्रास्ताविक कन्सेप्ट जीएसटी म्हणजे काय, जीएसटी ॲक्ट हा का लागू झाला, कधी लागू झाला, त्याची कारणं आणि त्याचा थोडासा इतिहास आपल्याला पाहावा लागेल. जर प्रस्तावना करायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करण्यात आलेली एक सर्वात मोठी अशी करविषयक सुधारणा आहे. आणि तो एक अप्रत्यक्ष आणि गंतव्यवस्थापन पद्धतीवर आधारित अशी वस्तू आणि सेवांच्या उपभोगावरील एक अप्रत्यक्ष कर आहे. भारतामध्ये करविषयक सुधारणांसंबंधी नेमण्यात आलेल्या केळकर समितीने या जीएसटी ॲक्ट संदर्भात शिफारस केली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीकरता संविधानामध्ये काही अंशी बदल करण्यात आला. तशी आवश्यकताच होती. त्यावेळचे अर्थमंत्री श्री प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीची घोषणा केली होती, परंतु त्यावेळी तो कायदा मंजूर होऊ शकला नाही. यानंतरही अनेक वर्ष जीएसटी अनेक कारणांनी अस्तित्वात येऊ शकला नाही. अंतिमतः जेव्हा बीजेपी गव्हर्नमेंट सत्तेवर आलं त्यानंतर मात्र 2014 मध्ये ह्या जीएसटी संदर्भातलं 122वे संविधान विधेयक या संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि ते विधेयक लोकसभेमध्ये मंजूर सुद्धा झालं. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सदरचं बिल मंजूर झाल्यानंतर सदरच्या बिलावर माननीय राष्ट्रपतींनी सप्टेंबर 2016 मध्ये संमती दिली आणि सही केली. आणि त्यानंतर भारतीय संसदेने 2017 साली जीएसटी, सीजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी आणि जीएसटी भरपाई कायदा अशी 4 विधेयके संमती केली, ज्याला आपण जीएसटी ॲक्ट म्हणतो. आणि त्यानंतर 1 जुलै 2017 पासून भारतात हा जीएसटी ॲक्ट अंमलात आला. आता याची संकल्पना पाहावायची झाली तर आपल्याला त्याचं मिनिंग किंवा डेफिनेशन पाहावं लागेल. आता मिनिंग जीएसटी ॲक्टचं जर काढायचं झालं, समजावून घ्यायचं झालं तर जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट टॅक्स, वस्तू आणि सेवा कर, वस्तू आणि सेवांवर लादलेला किंवा इम्पोज केलेला तो एक टॅक्स आहे, तो एक कर आहे. हा कर हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा आहे. भारतामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचे 2 कर आपल्याला व्यक्तींवर लादले गेलेले आढळतात. प्रत्यक्ष कर हा व्यक्तीच्या उत्पन्न आणि संपत्तीवर आकारला जातो, तर अप्रत्यक्ष कर हा व्यक्तीने ग्राहक स्वरूपात वापरास्तव खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत अंतर्भूत करून तो वसूल केला जातो. जीएसटी सुद्धा हा एक अप्रत्यक्ष कर असून तो वस्तू आणि सेवा यांच्या पुरवठ्यावर आधारित असा हा कर आहे. जीएसटी मध्ये वस्तू अथवा सेवांच्या निर्मिती व उत्पादनापासून ते त्यांच्या अंतिम उपभोगापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कर आकारला जातो आणि या प्रक्रियेत प्रत्येक मागील टप्प्यांवर अदा केलेली कराची रक्कम पुढील टप्प्यात समायोजित करता येते. सदरची कररचना ही मुख्यत्वे करून 2 तत्वांवर प्रामुख्याने आधारित आहे. एक म्हणजे गंतव्यस्थान तत्व, म्हणजेच सदर तत्वानुसार जीएसटीची वसुली त्याच्या गंतव्यस्थानावर म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणावर आधारित पद्धतीने करण्यात येते. याचाच अर्थ जीएसटी द्वारे यापूर्वीची स्रोत आधारित कररचना बदलली जाऊ शकते. मूल्यवर्धन तत्व दुसरं तत्व आहे, ज्याच्या आधारे किंवा हे एक प्रिन्सिपल आहे, ह्या तत्वाच्या आधारे जीएसटी आधारित आहे. मूल्यवर्धन तत्व म्हणजे सदर तत्वानुसार आपण पाहिलं तर जीएसटी मध्ये पुरवठा शृंखला एक असते. प्रत्येक टप्प्यावर वस्तू आणि सेवांच्या मूल्यात झालेल्या वाढीवर कर आकारला जातो. म्हणजे पुरवठ्याची एक शृंखला असते, एक साखळी असते आणि या साखळीचा एक प्रत्येक टप्पा असतो. म्हणजे उत्पादक असतो, त्यानंतर तो विक्रेता असतो, विक्रेत्यानंतर तो ग्राहक असतो, मूळ उत्पादक, सेवा प्रदाता,
किंवा अंतिम ग्राहकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक वस्तू व सेवा पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर वाढत जाणाऱ्या मूल्याच्या आधारावर जीएसटी वसूल केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर घाऊक विक्रेता ते किरकोळ विक्रेता ही एक साखळी असते. बरोबर. किरकोळ विक्रेता ते ग्राहक ही एक साखळी असते. वस्तूची सेवाची किंमत समजा 1,00,000 असेल घाऊक विक्रेता, तर वस्तू सेवा किंमत ती 1,10,000 पर्यंत जाऊ शकते ग्राहकापर्यंत. मग याच्यावर जीएसटीचा कर उदाहरणार्थ 18% लावला जातो. मग जीएसटी कर 18% लागला तर तो साधारणपणे 19 ते 18,000च्या दरम्यान तो जीएसटी कर लागू होतो. म्हणजेच आपल्याला जर 1,00,000ची वस्तू जर आपण विकत घेतली तर त्याच्यावर आपल्याला 18% जीएसटी हा द्यावा लागतो. म्हणजे घाऊक विक्रेत्याकडून ते किरकोळ विक्रेत्याकडे म्हणजेच होलसेलरकडून रिटेलरकडे गुड्स जात असताना त्याच्यावर 18% प्रमाणे हा जीएसटी लागू केला जातो किंवा वसूल केला जातो. जीएसटीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर सर्वात प्रथम ही एकीकृत कर संरचना आहे. एकीकृत कर संरचना म्हणजे काय? तर जीएसटी अंतर्गत यापूर्वी वस्तू आणि सेवा यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे लादले जाणारे आणि प्रशासित होणारे कर हे एकाच कर संरचनेत एकीकृत करण्यात आलेले आहे. म्हणजे वन नेशन वन टॅक्स ही जी एक संकल्पना आहे, हा जो एक मोटो आहे ॲक्टचा, ही एक स्लोगन आहे ही जी आहे ॲक्टची. या ॲक्टप्रमाणे प्रत्येक वस्तूवर एक विशिष्ट टक्केवारीमध्ये कर लादला जाईल आणि तो प्रत्येक स्टेटमध्ये, या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये तो एकच असणार आहे. म्हणजेच एकीकृत कर संरचना असं आपण म्हणू शकतो. गंतव्यस्थान आधारित कर हे एक दुसरं महत्त्वाचं फीचर किंवा वैशिष्ट्य आहे. जीएसटी हे गंतव्यस्थान आधारित आहे. म्हणजेच तो वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावेळी आकारला जातो. ॲट द टाइम, गंतव्यस्थान मीन्स ॲट द टाइम वेन यू बाय द गुड्स, वेन यू sell the goods, whatever it may be. That time, this tax can be levied upon the person who is buying the goods. हा दुहेरी कर आहे. दुहेरी म्हणजे जीएसटी अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारी यांच्याद्वारे एकाच वेळी समान आधारावर वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. केंद्र शासनाद्वारे केंद्रीय जीएसटी तर राज्य शासनाद्वारे राज्य जीएसटी आकारला जातो. त्यानंतर चौथं फीचर किंवा चौथं वैशिष्ट्य असं आहे की एकात्मिक जीएसटी म्हणजे युनिफाईड जीएसटी. वस्तू आणि सेवांच्या होणाऱ्या आंतरराज्य पुरवठ्यावर एकात्मिक जीएसटी आकारला जातो, ज्याला आपण आयजीएसटी असं म्हणतो. सदर कराची आकारणी केंद्र शासनाद्वारे केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रातून आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस कर्नाटकात पाठवत आहोत आणि कर्नाटकातला तो बायर आहे, अशा वेळी अशा जीएसटीवर मात्र एकात्मिक जीएसटी लागू केला जातो. इलेक्ट्रॉनिक कर प्रणाली आहे. सर्वात महत्त्वाचं फीचर किंवा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीची कर प्रणाली असून पूर्णपणे संगणकीकृत असून यामध्ये कर प्रशासनाशी करदात्याचा किमान संवाद येतो. म्हणजे आपणाला समोर जाऊन हे टॅक्स पे करण्याची आवश्यकता नाही आहे. तर हा कर आपण आता इलेक्ट्रॉनिकली संगणकीय माध्यमातून किंवा पेटीएम किंवा आणखी असे काही ॲप्स आहेत, UPI ॲप्स आहेत, यांच्या माध्यमातून आपण हा कर पे करू शकतो. जीएसटी अंतर्गत समाविष्ट होणारे केंद्रीय व राज्य सरकारी कर. आता जीएसटी अंतर्गत समाविष्ट होणारे केंद्रीय व राज्य सरकारी कर कोणकोणते आहेत? सेंट्रल अँड स्टेट टॅक्सेस इन्क्लुडेड इन जीएसटी. म्हणजे समायोजित झालेले आधीचे कर. आता कोणकोणत्या प्रकारचे आधी जे कर अस्तित्वात होते जे जीएसटी आल्यामुळे त्याच्यामध्ये समाविष्ट झाले, त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले, असे कोणकोणते कर आहेत? तर केंद्रीय उत्पादन शुल्क आहे, ज्याला आपण एक्साईज म्हणतो, सेंट्रल एक्साईज. त्यानंतर उत्पादन शुल्क औषधं व प्रसाधन सामग्री, ज्याला आपण म्हणतो मेडिसिन्स अँड टॉयलेटरीज. हा एक ॲक्ट होता, तो त्या सौंदर्य प्रसाधनांवर हा लागू केला जायचा. अतिरिक्त उत्पादन शुल्क, वस्त्र, विशेष महत्त्वाचा माल विक्री, अतिरिक्त सीमा शुल्क, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, सेवा कर, सर्व्हिस टॅक्सेस, वस्तू आणि सेवा पुरवठा संबंधित केंद्रीय अधिभार व उपकर,
तसेच राज्य शासनाचे मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट ऍक्ट, व्हॅट ऍक्ट, सेल्स टॅक्स, सर्व्हिसेस टॅक्स, केंद्रीय विक्री कर, ऐश आरामी वस्तूवरील लक्झरीज टॅक्सेस, प्रवेश कर, मनोरंजन व करमणुकीच्या साधनांवरील कर, एंटरटेनमेंट टॅक्स ज्याला आपण म्हणतो, आणि ॲडव्हर्टायझिंग टॅक्सेस, जाहिरातींवरील कर, सेल्स टॅक्स, पर्चेसिंग टॅक्स, खरेदी कर, लॉटरी, पैज, जुगार इत्यादींवरील कर, वस्तू आणि सेवा पुरवठा संबंधित राज्य शासनाचे अधिभार आणि उपकर, हे सर्व कर आता एका कराच्या अधिपत्याखाली आलेले आहेत. म्हणजेच जीएसटी खाली आलेले आहेत. आणि हे आत्ताचे सर्व कर मी जे आता तुम्हाला अधोरेखित केले, तुमच्या पुढे उल्लेखित केले, ते सर्व कर संपुष्टात आलेला असून आता जीएसटी असा एकमेव असा हा कर लागू केलेला आहे. याच्यामध्ये सर्व कर, एक्साईज ऍक्ट आहे, उत्पादन शुल्क आहे, मूल्यवर्धित टॅक्सेस आहेत, केंद्रीय विक्री कर आहेत, ऐषारामी लक्झरीज टॅक्सेस आहेत, एंट्री टॅक्सेस आहेत, एंटरटेनमेंट टॅक्सेस आहेत, ॲडव्हर्टायझिंग टॅक्सेस आहेत, सेल अँड परचेस टॅक्सेस आहेत, लॉटरी अँड गॅम्बलिंग जे हे टॅक्सेस आहेत ते सुद्धा टॅक्सेस आहेत. हे सर्व टॅक्सेस आता याच्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत. वस्तू आणि सेवा कराची एक पायाभूत संरचना पाहायची असेल तर बेसिक फ्रेमवर्क ऑफ जीएसटी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू, बेसिक फ्रेमवर्क ऑफ जीएसटी. तर मी तुम्हाला आधीच म्हटलं की भारत एक संघराज्य सिस्टीम आहे, संघीय राष्ट्र आहे. याच्यामध्ये राज्य आहेत. त्यामुळे भारतात केंद्र शासन आणि राज्य शासन असे आपापल्या कायद्यांतर्गत कर लावू शकतात. दोन प्रकारचं ड्युअल गव्हर्नमेंट आहे, पण सिटिझनशिप आपल्याकडे एकच आहे. आणि भारतात लागू करण्यात आलेला जीएसटी कर संरचना सुद्धा याच आधारावर निर्मित आलेली असून, म्हणजे त्याची निर्मिती केलेली असून, केंद्र शासनाचा जीएसटी आणि राज्य शासनाचा जीएसटी ज्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी असं आपण म्हणू, या अंतर्गत अशा दोन पद्धतीने दोन स्तरावर कर आकारणी केली जाते. जीएसटी अंतर्गत भारतात लागू झालेली कर रचना खालील प्रमाणे आहे. बेसिक फ्रेमवर्क ऑफ जीएसटी आपण बघतोय. वस्तू आणि सेवा कराची आपण पायाभूत संरचना आपण बघतोय. एक त्याच्यामध्ये राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांचा पुरवठा म्हणजे इंटर स्टेट लेवल ट्रान्झॅक्शन्स. राज्यांतर्गत म्हणजे राज्यात. आता महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्यामध्ये आपण कोल्हापुरातून सांगलीत म्हणजे राज्यांतर्गत जर गुड्स पाठवायची झाली असेल, पाठवणी करायची झाली असेल, तर याला आपण म्हणतो राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांचा पुरवठा. वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि तिचा पुरवठा हे गंतव्यस्थान हे एकच असेल, म्हणजेच असा पुरवठा देशातील एकाच राज्याच्या सीमेअंतर्गत होत असेल, अशा वेळी तेथे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि संबंधित राज्याचा राज्य वस्तू आणि सेवा कर हे दोन कर लागू होतील. भारतातील केंद्रशासित प्रदेशांच्या संदर्भात जर असेल, उदाहरणार्थ अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, चंदीगड, लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी सारख्या केंद्रशासित राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर UTGST लागू होईल. दिल्ली आणि पॉंडिचेरी येथे विधिमंडळ अस्तित्वात असल्याने त्यांना राज्य वस्तू आणि सेवा कर लागू असेल. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटी. सदर कर हा राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशात केंद्र शासनाद्वारे समान दराने लावण्यात येईल. तसेच अशा कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा होईल. दुसरं आहे राज्य केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर SGST आणि UTGST. सदर कर हे राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशाद्वारे त्यांच्या संबंधित सीमामध्ये लागू होतील, त्यांच्या संबंधित भागांमध्ये राज्यामध्ये लागू होतील. सदर कर हे केंद्रीय वस्तू आणि सेवा करासोबतच समान दराने आकारले जातील. सदर करातून मिळणारे उत्पन्न संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश जे काही आहे त्यांच्या तिजोरीत जमा होईल. आता 2 नंबर आहे आंतरराज्य वस्तू आणि सेवांचा पुरवठा, इंट्रास्टेट लेवल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि तिचा पुरवठा हे भिन्न राज्यातील असेल, म्हणजेच वस्तू आणि सेवांचा प्रवास एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल. उदाहरणार्थ महाराष्ट्रातून मेघालयामध्ये किंवा गुजरातमध्ये जर तुम्ही वस्तू पाठवत असाल, अशा वेळी तेथे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर IGST लागू होईल. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर म्हणजेच IGST ज्याला आपण म्हणू, या संकल्पनेत वस्तू आणि सेवांची आयात व निर्यात, विदेशी प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या वस्तू, तसेच विशेष आर्थिक क्षेत्रांना पुरवण्यात आलेल्या किंवा त्यांच्याकडून पुरवण्यात आलेल्या वस्तू यांचा समावेश होतो. आंतरराज्य वस्तू आणि सेवांची पुरवठा साखळी सुरळीत राहावी या उद्देशाने एकात्मिक जीएसटीचे संकलन हे केंद्र सरकारद्वारे केले जाते. एकात्मिक जीएसटीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या उत्पन्नाचे वाटप हे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्यामध्ये केले जाते. जीएसटीचं बेसिक फ्रेमवर्क जर पाहायचं झालं तर ही चौकट आपण पहा, हा ट्री डायग्राम आपण पहा.
सर्वात प्रथम जीएसटीचं बेसिक फ्रेमवर्क अशी चौकट आहे. त्याच्यातून दोन डायग्राममध्ये सर्वात प्रथम त्याच्यामध्ये पहिल्या डायग्राममध्ये आपण असं पाहू शकतो, चौकटीमध्ये असं पाहू शकतो, राज्यांतर्गत वस्तू व सेवांचा पुरवठा इंटरस्टेट लेवल ज्याला म्हणतो, आणि दुसरी आहे ती इंट्रास्टेट लेवल. त्यानंतर राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांचा पुरवठा इंटरस्टेट लेवलमध्ये, परत खाली आपण पाहिलं तर केंद्रीय जीएसटी असतो, सीजीएसटी ज्याला आपण म्हणतो, आणि राज्य जीएसटी किंवा युटी जीएसटी, केंद्रशासित प्रदेश जीएसटी, अशा पद्धतीनं ही कर संरचना आहे. दुसऱ्या चौकटीमध्ये पाहिलंच आंतरराज्य वस्तू व सेवांचा पुरवठामध्ये इंट्रा लेवलमध्ये आपण एकात्मिक जीएसटी पाहू शकतो. हे त्याच्या खाली येतं. एकात्मिक जीएसटी मी तुम्हाला आयजीएसटी कधी लागू होईल ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेव्हा भिन्न राज्यातील वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि पुरवठा असेल आणि त्याचा प्रवास एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये होत असेल, अशा वेळी तेथे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर आयजीएसटी लागू होतो. तुम्हाला माझ्या मते थोडीशी कन्सेप्ट लक्षात आली असेल. आता आपण पाहूया वस्तू आणि सेवा कर लागू होण्यासंदर्भातील निकष, म्हणजे जीएसटी ऍप्लिकॅबिलिटी रूल्स किंवा जीएसटी ऍप्लिकॅबिलिटी क्रायटेरिया. काय आहे वस्तू आणि सेवा कर लागू होण्यासंदर्भातील निकष? केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 अंतर्गत कलम 22 आणि कलम 24 अंतर्गत सदर कायदा लागू होण्यासंबंधात काही तरतुदी आणि निकष स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पाहूया आपण जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी जबाबदार व्यक्ती. आता सर्वात महत्त्वाचा निकष आहे म्हणजे जबाबदार व्यक्ती कोण कोण आहेत किंवा ज्यांची नोंदणी केली जाऊ शकते ह्या कायद्याखाली, त्या व्यक्तींची, म्हणजे सेलर असेल तर यांची नोंदणी कलम 22 प्रमाणे कुठल्या कुठल्या व्यक्तींची नोंदणी केली जाऊ शकते किंवा कोण व्यक्ती जबाबदार आहेत की जे नोंदणीसाठी ऍप्लिकेशन करू शकतात. तर जीएसटी कायद्याअंतर्गत वस्तूंचा पुरवठा करणारा प्रत्येक करपात्र पुरवठादार एका आर्थिक वर्षात ज्याची 40 लाखांची उलाढाल मर्यादा पार करीत असल्यास असा पुरवठादार जेथून करयोग्य वस्तूंचा पुरवठा करतो त्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात नोंदणी करून घेण्यासाठी जबाबदार असेल, लायबल असेल. विशेष प्रवर्ग राज्यांच्या बाबतीत सदर उलाढाल मर्यादा ही वार्षिक 20 ते 10 लाख रुपये इतकी असेल. इट इज डिपेंड अपॉन दॅट स्टेट अँड दॅट युनियन टेरिटरी. पॉंडिचेरीमध्ये 10 किंवा 20 असेल, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर हे जे राज्य आहेत विशेष प्रवर्ग आहे, ह्या राज्यांना विशेष प्रवर्ग असा दर्जा दिलेला आहे. तर अशा राज्यांमध्ये उत्तराखंड वगैरे येथे 20 लाखाची मर्यादा दिलेली आहे. तर केरळ आणि तेलंगणा सारख्या ठिकाणी 10 लाखाची मर्यादा दिलेली आहे. म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये 40 लाखांची मर्यादा आहे. म्हणजे 40 लाख कोणासाठी आहेत? जो करपात्र पुरवठादार आहे तो एका आर्थिक वर्षात 40 लाखांची उलाढाल मर्यादा करत असेल किंवा करत असल्यास, मग इतर राज्यांमध्ये तो 40 लाखांची करत असेल, केरळ सारख्या राज्यांमध्ये तो 10 लाखांपर्यंत करत असेल आणि बाकीच्या राज्यांमध्ये 20 लाखांपर्यंत करत असेल, तर असा व्यक्ती हा जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी जबाबदार व्यक्ती आहे. म्हणजे जीएसटी मध्ये नोंदणी करणं महत्वाचं आहे. त्याच्या खाली जर तुमची उलाढाल होत असेल तर तुम्ही नोंदणी करणं बंधनकारक नाहीये. म्हणजे 40 लाखांच्या आत जर तुमची वार्षिक उलाढाल होत असेल, तुमचा व्यवसाय होत असेल, तर अशा वेळी तुम्हाला जीएसटी अंतर्गत नोंदणी करणं अनिवार्य नसेल. कलम 22 लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यामध्ये कलम 22 मध्ये दुसरा सब पॉइंट असा आहे, करयोग्य सेवांच्या पुरवठ्याबाबतीत असा करपात्र सेवांचा पुरवठादार एका आर्थिक वर्षात 20 लाखांची उलाढाल मर्यादा पार करीत असल्यास तो संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात नोंदणी करून घेण्यासाठी जबाबदार असेल. विशेष प्रवर्ग राज्यांच्या बाबतीत मात्र सदर मर्यादा ही वार्षिक 10 लाख रुपये इतकी असेल. म्हणजे या सेक्शन 2 प्रमाणे करयोग्य सेवांच्या पुरवठ्याबाबतीत म्हणजे असे सेवा किंवा अशा वस्तू आणि त्यांचा पुरवठ्या बाबतीत किंवा असा करपात्र सेवांच्या पुरवठादार जो कोणी व्यक्ती असेल, पुरवठादार म्हणजे व्यक्ती किंवा तो व्यवसाय करणारा, एका आर्थिक वर्षात 20 लाखांची उलाढाल मर्यादा पार करतोय, असा व्यक्ती संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात नोंदणी करण्यासाठी जबाबदार असेल. जीएसटी अंतर्गत नोंदणी करण्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत व्यक्ती जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी जबाबदार असेल. म्हणजे जीएसटी ऍक्ट लागू होण्यापूर्वी आपल्याकडे सेल्स टॅक्स होता, सर्व्हिसेस टॅक्स होता, तर त्या टॅक्स खाली नोंदणी ऑलरेडी केलेला व्यक्ती 2017च्या आधी असणारा व्यक्ती जरी असेल तरी त्याला जीएसटी अंतर्गत नोंदणी करणं हे बंधनकारक आहे आणि तो जबाबदार असेल. 4 नंबरचा पॉइंट असं म्हणतोय की इट सेज दॅट
जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करपात्र व्यक्ती जेव्हा वारशाचा किंवा अन्य कारणास्तव चालू स्वरूपातील व्यवसाय दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करते, अशा वेळी असे हस्तांतरण करणारा व्यक्ती किंवा उत्तराधिकारी व्यक्ती जीएसटी अंतर्गत नोंदणी करण्यासाठी जबाबदार राहील. म्हणजे सपोज एनी पर्सन इफ ही इज डुईंग बिझनेस and he has got a successory business he has got a succession business by succession, and he is transferring that business to another person. So in that case, so whoever he may be or she may be, the person is called the transferee. He is required to be, or it is necessary for that person to get registered under the GST Act for the GST as a GST registration as a service provider or a goods provider, whatever it may be. 5 नंबरचं पॉइंट आहे, उच्च न्यायालय न्यायाधिकरण किंवा त्यांच्या आदेशानुसार जर एकत्रीकरण किंवा विलिनीकरणांतर्गत हस्तांतरित होणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत कंपनी स्थापनापत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन संबंधित निबंधकाकडून जारी होण्याच्या दिवशी अशी हस्तांतरण होणारी कंपनी नोंदणीसाठी जबाबदार असेल. आता मी तुम्हाला कंपनी कायदा तुम्हाला कदाचित काही प्रोव्हिजन्स त्याच्या माहिती असतील. आता उच्च न्यायालयानं किंवा एखाद्या न्यायाधिकरणानं, ट्रायब्युनल ज्याला आपण म्हणतो, एखादा आदेश दिला असेल आणि एखादी कंपनी एकत्रित करत आहे, मर्ज होत आहे, दोन कंपन्या एका ठिकाणी मर्ज होणं म्हणजे एकत्रीकरण किंवा विलिनीकरण होत असेल किंवा त्यांचं सेपरेशन होत असेल, अशा वेळी जर सेपरेशन झालं तर एका कंपनीच्या दोन कंपनी निर्माण होतील किंवा एकत्रीकरण झालं तर दोन कंपन्यांची एक कंपनी निर्माण होईल. तर या संबंधातील मात्र त्याचं जे स्थापनापत्र असतं, ज्याला आपण सर्टिफिकेट किंवा इनकॉर्पोरेशन डॉक्युमेंट म्हणतो, तर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन संबंधित रजिस्ट्रारकडून जारी होण्याच्या दिवशी अशी हस्तांतरण होणारी कंपनी जीएसटी ऍक्ट खाली नोंदणीकृत झाली पाहिजे आणि झालीच पाहिजे, असं इट इज अ कंपल्सरी स्टेटमेंट. सो नोंदणीसाठी जबाबदार राहील किंवा केली गेली पाहिजे. कलम 6 या कलमांतर्गत नोंदणीसाठी जबाबदार नसणारी व्यक्ती कलम 25